हे गाईज वेलकम बॅक टू मिनी व्लॉग. तर मस्तपैकी असं रेडी झालो होतो. तर आज आम्ही चाललो होतो स्वामींच्या मंदिरात, कारण आमच्यासाठी गुरुवार आणि स्वामी जास्त स्पेशल आहे. सो त्यासाठी आम्ही इकडे चाललो होतो. आणि आम्हाला जेव्हा केव्हा घरात करमत नाही किंवा आम्हाला बोर होतं तेव्हा आम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये जातो, जे की बेसार रोडवर आहे. आणि खूप मोठं असं मंदिर आहे, जे मी याआधी पण सांगितलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजचं असं इतकं प्रचंड मोठं मंदिर आहे आणि तिथे भरपूर लोक येतात. गुरुवार असल्या कारणाने आज गर्दी पण होतीच आणि त्याचबरोबर छान मस्त भजन वगैरे सुरू होते. तर इकडे मस्तपैकी हार वगैरे पेढे वगैरे घेतले आणि तिथे छान मस्त बाहेर असं एवढी व्यवस्था आहे ना, नीटनेटकं आणि खूप छान असं प्रसन्न करणारं मंदिर हे आहे. सो आम्ही नेहमी इथेच येतो. स्वामींचं आमच्याशी जरा जास्तच घट्ट नातं आहे, कारण स्वामींना मी म्हटलं होतं की मला मुलगी होऊ द्या आणि खरंच तेच झालं. आणि अनायरा 1 वर्ष झाली की मला स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला सुद्धा जायचं आहे. सो खूप दिवसाचं डिसाईड केलेलं आहे, पण मी ठरवलं होतं की अनायरा झाल्यावर ती 1 वर्ष झाली की घेऊन येईल. आता सध्या तरी ती खूप छोटी आहे, त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही आहे. पण 1 वर्षाची झाली ना की नक्कीच मी दर्शनाला जाणार आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला कुलदेवीचं दर्शनसुद्धा करायचं आहे. सो त्यासाठी सुद्धा निघणार आहे मी. तर बघू आता कधीचा प्लॅन म्हणतो. तर आम्ही आलो होतो बाहेर, दर्शन वगैरे झालं, छान मस्त दर्शन झालं. आणि त्यानंतर आम्ही इकडे थोडंसं, आता बाहेरचेच दिवस झाले म्हटलं बाहेर थोडा नाश्ता करावं म्हणून इकडे थांबलो होतो. आणि लगेचच आम्हाला तहान लागली होती म्हणून पाणी वाजलं आणि त्यातच आम्हाला ठसका पण भरला. मग पप्पा तिकडे ठसका काढते आणि ते सगळं चालू होतं थोडंफार पॅम्परिंग. कारण कसं असतं ना पोरांचं, आता अनायरा छोटी असल्या कारणाने तिला लगेच ठसका लागतो, तर लगेच तिला हिकअप चालू होतात. तर असं करत करत आम्ही पोचलो घरी आणि घरी पोचल्या अनायराचं जेवण करायला घेतलं. तर असा होता आजचा दिवस. चला भेटू येणार नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.